नमस्कार मित्रांनो, तुमचे आमच्या मयूर हॅचरीज चॅनलवर स्वागत आहे. नमस्कार, मी रवी जाधव, मयूर हॅचरीज मंचर. किती प्रकारच्या कोंबड्या आहेत साधारण? 12 जातीच्या कोंबड्या आहेत आपण इथं प्रदर्शनामध्ये ठेवल्यात. सर्व जातीच्या कोंबड्यांची पिल्लं आपल्याकडे मंचरमध्ये मयूर हॅचरीजमध्ये उपलब्ध आहेत. आणि आपण एक एक समजून घेऊया आता साधारण. ही कुठल्या प्रकारचं काय हिचं वेगळेपण आहे? हे सोनाली जाते, सोनाली गावरान म्हणून. तर वर्षाला 200 ते 220 अंडे देते वर्षाला? 362 दिवसामध्ये. आणि 80 ते 90 दिवसामध्ये याचं वजन वाढ होतं. 1100 ते 1200 ग्रॅम वजन होतं. बरं. दुसरी कुठली ही? दुसरी ही ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आहे. ब्लॅक ॲस्ट्रोलॉप फक्त अंड्यासाठी चालते जास्त करून. याला अंड्याचं प्रोडक्शन 260 ते 300च्या आसपास मिळतं. फीड आणि मॅनेजमेंट कसं आहे तुमचं त्याच्यावर डिपेंड. बरं. त्याचे अंड्याचा आकार साधारण आपल्या गावठी गावरानचा अंड्यासारखा same दिसायला आहे. पाहिजे, हो. चित्रात हो, दाखवल्याप्रमाणे. हो. बरं. ही तुम्हाला फक्त अंडी खाण्यासाठी? फक्त अंड्यांसाठी बेस्ट आहे. मांसासाठी पण चालते, मांसासाठी अंड्यासाठी पण चालते. नाही, 2 in 1 पर्पज आहे. फक्त याला वजन वाढ थोडं स्लो आहे, याला वजन वाढ चांगलं आहे. छोटी पिल्लं घेताना साधारण तुमच्याकडनं जर घेतली तर याची प्राइस कितीला बसू शकतं? हे एक पिल्लू आहे. एक पिल्लू घेतलं तर आपल्या याच्यामध्ये 25 रुपयाला मिळतंय. 25 रुपयाला? हो. आणि याचं? याचं 35 रुपयाला आहे ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचं. पुढचा कावेरी जातीचा पक्षी आहे. कावेरीला सध्या बऱ्यापैकी मार्केट आहे. कावेरीला मार्केट बऱ्यापैकी आहे. तर हा अंड्यासाठी पण चालतो, मांसासाठी पण चालतो. तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर 220 प्लस तुम्हाला अंडी मिळून जातात. अरे बापरे. आणि 70 दिवसामध्ये 1300 ग्रॅम ॲव्हरेज वजन होतं त्याचं चांगल्यापैकी. म्हणजे शेतकऱ्यांनी हा पक्षी जर नेला तर त्यांचं उत्पन्न चांगल्यापैकी वाढू शकतं. आणि अंड्यासाठी पण चांगल्या प्रमाणात प्रोडक्शन आहे याचं. बरं. हा जो कोंबडा दिसतो किती वजन असेल साधारण याचं? तो कोंबडा 4 किलोच्या आसपास असेल. त्यांनी सुद्धा बांग दिलेली म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलं राईट. म्हणजे पक्ष्यांना प्राण्यांना सुद्धा किती एक स्वतःची आयडेंटिटी असते. एक कितीला बसू शकतो आपल्याला एक पिलू याचं? 25 रुपयाने आपण देतोय. 25 रुपये? हो. बरं. आणि मागणी कशी आहे साधारण? तुम्ही एवढ्या आता 12 प्रकारामध्ये तुम्हाला माहित असेल मागणी. सध्या मागणी गिरराजला आपला कावेरीला सगळ्यात चांगली आहे. कारण काय म्हणजे? अंड्यासाठी पण चालतो, मांसासाठी पण चालतो. आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळं शेतकऱ्यांना जास्त प्रॉफिट याच्यातनंच होते. पुढं गिरिराज दिसतंय, काय याचं वेगळं पण? हा गिरिराजचं वैशिष्ट्य असं आहे, हा 60 ते 65 दिवसात मोठा होतो. 1200 ते 1300 ग्रॅम. आणि कलर सुद्धा याचे वेगळे दिसतात जरा. हो. आणि म्हणजे त्याचे पंख असतील किंवा त्याचं म्हणजे कलर सुद्धा त्याचा वेगळेच. हा मल्टी कलर मध्ये येतो हा पक्षी. हा पण मल्टी कलर मध्ये येतो. त्याचं वजन किती साधारण? पूर्ण वाढ झालेलं? पूर्ण वाढ झालेली. याचं वजन असेल एक 3 किलोच्या आसपास. 3 किलोच्या आसपास. आणि हे पण दोन्हीसाठी मांस? हो. याला अंडी थोडी प्रोडक्शन कमी आहे, मांसासाठी पण चालून जातं. पण कावेरी जात त्याच्यात बेस्ट आहे सगळ्यांच्या तुलनेमध्ये. हा काहीतरी गिनी फाऊल कोंबडीमध्ये नाही मोडत का? कोंबडीमध्येच मोडतंय हे. पण दिसायला साधारण तो आपल्या लांडोर सारखा दिसतोय. मोराची जी लांडोर असते नाही, छोट आहे. छोटा एकदम. जसं आपण हे आता विक्रीसाठी आपल्याला उपलब्ध आहे. याचं स्वतःची अंडी हे स्वतः उभवतं आणि पिल्लाचं प्रोडक्शन स्वतः काढतं. म्हणजे इन्क्युबेटरची आवश्यकता नाही लागत. हे आता याचं रेड कलरचं मीठ असतं आणि हे खाण्यासाठी सर्वात टेस्टी आहे. 3 स्टार 5 स्टार हॉटेलला आपण हा माल सप्लाय करतो कटिंगसाठी. वजन जास्त, हाईट जास्त असं किती? एक 1.5 किलोच्या आसपास वजन होते याचं. आणि पूर्ण वाढ झाली कितीला साधारण विक्रीला? 1200 रुपये जोडीने आपण आता हे विकतोय मार्केट. अरे बापरे. म्हणजे जो 600 रुपयाला? 600 रुपयाला. आणि कावेरी साधारण कितीला जाते? ते कटिंगला जर ठेवलात तुम्ही तर किलोच्या वेट मध्ये विकला जातो. साधारणपणे आत्ताचं मार्केट आहे 175 रुपये किलो. म्हणजे तिच्यापेक्षा ही नक्कीच म्हणजे सगळ्यात महागडी काही इथं असल्यापैकी. याचं रेड मीठ आहे, हे सगळ्यात वेगळे आणि खाण्यासाठी आरोग्यासाठी चांगलं आणि खाण्यासाठी व्यवस्थित आहे. बरं. इकडे ब्रह्मा पाहू आता एक वेगळं नाव आहे. म्हणजे थोडी पुढे गेले तर त्याची हाईट बीट पण रुबाबदार एकदम व्हाईट पूर्ण आहे. काय याचं वेगळे पण आहे? हा कोलंबियन ब्रह्मा आहे. हा आपण आता विक्रीसाठी नाही ठेवलेला. याचं आपण प्रोडक्शन करतोय. हा फक्त डेमोसाठी आणलेसाठी. हो. किती वेट असेल साधारण याचं? 6 किलो बॉडी वेट आहे. हा 10 किलो वजनाचा कोंबडा होतो. आता सध्या 6 किलोचा आहे. आणि विक्रीला 400 ग्रॅमच्या आसपास फीड लागतं एका पक्षाला. विक्रीला भविष्यात जर तुम्ही ठेवला तर याची प्राइस काय होऊ शकते? आता ते कसं होतं त्याचं अंदाजे म्हणजे आपण
5 ते 6,000 रुपये जोडी म्हणजे छोटे. हा म्हणजे छोट्या म्हणजे तुम्ही कल्पना करू शकतो आपण का कोंबडी म्हणायला जरी कोंबडी असली तरी ती रेअर किती. आणि तुम्ही आता याच्यावरती काम करताय म्हणजे जास्त हे तुम्ही स्वतःसाठी आणलेले आहेत सध्या. हो, स्वतःसाठी आणलेले आहेत. प्रदर्शनात ह्या वर्षी प्रदर्शनात, पुढच्या वर्षी प्रदर्शनात आलो तर 100% मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील. विक्रीला असतील. पुढे एकदा मला एकदा डिटेल सांगा या पक्षाबद्दल. याचं कसं आहे, साधारणपणे तुमचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर 150 ते 170 अंडी तुम्हाला वर्षाला मिळून जातात. आणि हा दोन्हीसाठी चालतो? नाही, मीटसाठी नाही चालत. फक्त अंड्यासाठी. हा शो पीस आहे. शो पीस आहे. तुम्ही म्हणजे तो अँटिक पीस आहे. अँटिक आहे, दिसायला सुंदरता आहे त्याची. आपण जर पाहिलं तर अक्षरशः त्याच्या हाऊस वगैरे पिसारे असतील किंवा त्याची छबी असेल ती एक वेगळ्या प्रकारची, त्याच्यामुळे नक्कीच. पण अंडी सुद्धा तेवढी पौष्टिक आहेत खायला. प्राइसेस जर आपण 5-6 हजाराच्या कदाचित त्याच्यापेक्षा वाढू शकते. आज जर तुम्ही म्हणत असेल तेवढी तरी. दुसरे एक दादा आहे आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहे. नमस्कार, मी शिंदे ॲग्रो फार्मचा अभिजय शिंदे. आता तुम्ही आला आहात की गावरान कोंबड्यांचा मॉल. एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या गावरान जाती बघायला भेटतील. ज्यांचा जो बिझनेस पर्पज आहे, ज्यांना अंड्यांचा बिझनेस करायचा आहे, ज्यांना कटिंगचा बिझनेस करायचा आहे, तर इथे तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जाईल. तुम्हाला काय करायचंय याच्यावर जे काय आहे तेच मार्गदर्शन केलं जाईल. नाहीतर आजकाल मार्केटमध्ये कुणी काही पाळतंय असं करण्यापेक्षा तुम्हाला काय नक्की आहे आणि तुमच्याकडे काय विकलं जाईल ते पद्धत आपण त्यांना समजून सांगतो. त्यांचं सगळं ते नियोजन त्यांना दिलं जातं. एका दिवसाचे पिल्लं आपण सप्लाय करतो, एका महिन्याचे असतात. ज्यांना जर ब्रुडिंग जमलं नाही, काही शेतकऱ्यांना असतं की लाईट नसते, पाणी नसतं, याच्यामुळे ब्रुडिंग जमत नाही त्यांना, तर त्यांना आपण एका महिन्याचे पिल्लं सुद्धा सप्लाय करतो. म्हणजे ज्याला कुक्कुटपालनामधलं किंवा नॉलेज काहीच नाही आणि ज्यांना आहे त्या सगळ्यांना नॉलेज पासून तर सेटअप उभारण्यापर्यंत तुम्ही मदत करताय. सेटअप उभारण्यापर्यंत त्यांना जर विक्रीला त्रास होत असेल, आता काही जणांना मार्केटिंग जमत नाही, काही शेतकरी असतात की बाबा आपल्याला व्हॉट्सअप नाही जमत आहे, मार्केटिंग करत नाही, तर आपण त्यांच्यासाठी जर आमचा माल जर तिथं चालला असेल तर त्याची गॅरंटी आम्ही घेत असतो की हा आमचा माल गॅरंटेड तुमच्याकडे आहे. आमचा माल परत विकला जाईल आणि शेतकरी परत आपल्याकडनं पिल्लं घेईल. बरोबर. त्या उद्देशाने आम्ही त्यांना मदत करतो मार्केटिंगसाठी. बरं. साधारण एक कुठलाही पक्षी असेल त्यातला तर मिनिमम बजेट किती एखाद्या पक्षाचं? एक त्याला 100 याचं फार्म उभारायचं तर त्याचं मिनिमम बजेट किती असेल? आता कसं होतं, आपण कावेरी आता सध्या कावेरीच घेऊया आपण आहे चांगला ट्रेनमध्ये. तर कावेरी जर घेतला तुम्ही तर कावेरीचा पक्षी साधारणपणे 70 ते 75 दिवसात वाढ होतो त्याची आणि त्याला 135 ते 40 रुपयाच्या आसपास खर्च येतो. आणि 1300 ते 1400 ग्रॅम वजन होतं त्याचं ॲव्हरेज. मार्केटमध्ये आता कटिंगला जर तुम्ही विकलात तर 170-75 रुपये किलोचा रेट आहे. आणि लोकल मार्केटला विकायला आपण कुठं विकतो त्याच्यावर डिपेंड आहे. शेवटी कटिंगला विकलं तर 70-75 रुपये रेट आहे, 170-175 रुपये. आणि लोकलला विकलं तर 200, 250, 300. म्हणजे याच्यात बॉयलर प्रजाती तुम्ही ठेवलेल्या नाही, बॉयलर नाही, फक्त गावरान. आपण जर सांगितलं प्रेक्षकांना तर खरं तर आपण बॉयलर खाऊन आपली तब्येत बिघडते. आपण पाहिलं अलीकडच्या काळामध्ये आजार पण वाढले. तर यामध्ये आपण ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या सगळ्या आपल्याला आरोग्यपूर्ण आहेत असं म्हणता येईल. सर तुम्हाला आता काय झालंय की आपला एक ट्रेंड चालू झालाय की आपण जुने कपडे घालायला चालू केले, जुन्या गोष्टी. आता आज पुण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर गावरान कोंबड्याचे खानावळ जे चालू झालेले आहेत ते चालू झालेले आहेत. काही मोठे हॉटेल्स हायवेला म्हटलं तर पुन्हा एकदा आपण चुलीवरचं जेवण मागतो. बरोबर. तर आता काय होतंय की आपल्या लहानपणी आपण गावरान कोंबडाच खायचो. आपले आई वडील जर आता बघत असेल तर एवढे आजारी लहानपणी कधी पडले नसायचो. आताही आमचा तोट चाललाय की तुम्ही गावरान कोंबड्या खा, गावरान अंडी खा, त्याच्यामध्ये प्रोटीन युक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटेल. तुम्ही एक अंड रोज जरी खाल्लं ना तुम्ही आजारी अजिबात पडणार नाही. तुम्हाला डॉक्टरला जायची काही गरज नाहीये. जिम मध्ये जे कोणी लोक जातात ना ते आपल्याकडनं भरपूर गावरान अंडी घेतात कारण सर्वात जास्त प्रोटीन्स ह्याच्यामध्ये भेटतात. तुम्ही जे पावडर खाता त्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यामध्ये तुम्हाला पोट पण भरतं आणि तुम्हाला प्रोटीनयुक्त आहार मिळतो. मला पुन्हा एकदा सांगा, तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर नेमकं तुमचं संपर्क क्रमांक आणि कुठल्या शहरामध्ये तुम्ही राहताय आणि कसं तुमच्यापर्यंत यायचं? सर आपण पुणे जिल्ह्यामध्ये असतो. एक मंचरला आपला एक फार्म आहे मयूर हॅचरीज म्हणून. तिथे आपण एका दिवसाचे पिल्लं जे आहेत ते तुम्हाला तिथं सप्लाय केले जातात. आणि आपल्या शिक्रापूरला एक फार्म आहे तिथे तुम्हाला 1 महिन्याचे सगळे पिल्लं त्याच्या पुढचे सगळे पिल्लं तुम्हाला भेटून जातात. तुमचा संपर्क नंबर सांगा. तुम्हाला शिक्रापूरला जर आलात तर 9028682704 हा नंबर माझा आहे. अभिजित शिंदे मी आहे. तुम्हाला एका महिन्याचे सगळे पिल्लं भेटतील. रवी सर मयूर हॅचरीमध्ये हे करतील ते तुम्हाला नंबर सांगतो. माझे संपर्क करायचं झालं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860278290. तुम्हाला 1 दिवसाची पिल्लं